मुंबईतील हॉस्पिटल आणि छोटे रस्ते मुंबई महानगरपालिकेकडून वारंवार यांची स्वच्छता करण्यात येत होती। यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून जे मोठमोठे मुंबईमध्ये महामार्ग आहेत यांची स्वच्छता करण्यात येणार आहे। मुंबईतील प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांची स्वच्छता मोहीम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे। ही स्वच्छता मोहीम 17 मार्च 2025 ते 22 मार्च 2025 पर्यंत चालू राहणार आहे। म्हणजेच उद्यापासून ही स्वच्छता मोहीम जी आहे ती सुरू होणार आहे आणि वाहतुकीस अडथळा येऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे। केवळ मुख्य रस्ता नाही तर या महामार्गांना जे जोड रस्ते आहेत हे देखील जोड रस्ते साफसफाई करण्याची मोहीम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे। त्याचसोबतच जे साइन बोर्ड जे महामार्गांवरती लावण्यात आलेले आहेत हे देखील साइन बोर्ड मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई करण्यात येणार आहेत। गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि पाण्याच्या वतीने आणि इतर माध्यमांच्या वतीने जे आहे ती स्वच्छता मोहीम जी आहे ते रस्त्यांवरती राबवली जाते। परंतु महामार्गांवरती कुठेही कचरा जास्त प्रमाणात दिसू नये यासाठी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 7 दिवस स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे आणि संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल अथवा पूर्व द्रुतगती महामार्ग जो आहे तो संपूर्णपणे साफसफाई करण्याची मोहीम मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहे आणि उद्यापासून ही मोहीम खरं तर सुरू होईल आणि संपूर्ण या मोहिमेवरती लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण जे वॉर्ड ऑफिसर जे आहे त्या वॉर्ड ऑफिसरने स्वतः यामध्ये लक्ष घालावं असं मुंबई महानगरपालिकेकडून आदेश देण्यात आलेले आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर हॉस्पिटल असतील, छोटे रस्ते असतील, मुंबईतील गल्ली बोळा असतील, हे साफसफाई करण्याची मोहीम जी आहे ते महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली होती। परंतु आता जे मोठमोठे महामार्ग आहेत आणि या महामार्गांवरती साइन बोर्ड असतील किंवा याला जोड रस्ते असतील, ब्रिज असतील, हे साफसफाई करण्याची मोहीम जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे। याची सुरुवात जी आहे ते उद्यापासून सुरू होईल आणि सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।